हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. सर्वप्रथम मी इथे केकचा बेस बेक करून घेतलेला आहे आणि तो 3 लेयरमध्ये कट करून घेतला आणि केक बोर्ड घेतला आहे. त्यावरती मी थोडीशी क्रीम लावून घेत आहे आणि बेस ठेवून घेत आहे. बघत आहात तुम्ही व्हिडिओमध्ये मी रसमलाई आहे त्याचं जसं तो रसमलाईचा असतं ते मी सगळं केकच्या बेसवरती लावून घेत आहे आणि तो मी त्याने केकचा बेस सोक करत आहे. त्यानंतर मी रसमलाईचे इसेन्स टाकून केक क्रीम बनवून घेतलेली आहे. मी केकवरती पूर्णपणे स्प्रेड करत आहे. खरं तर रसमलाईचा केकला मी रसमलाई अर्धा किलोच्या केकला पावशेर रसमलाई मला लागते, कारण केकला फिलिंगसाठी आतमध्ये मी रसमलाईचे क्रश करून वापरते आणि ड्रायफ्रूट्स वापरते, त्यामुळे केकची टेस्ट ही उत्तम लागते. आता मी इथे ड्रायफ्रूट्स टाकून घेत आहे आणि ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर मी थोडी बदाम आणि पिस्त्याचे काप्स टाकून घेत आहे आणि त्यानंतर मी रसमलाई इथे क्रश करून आतमध्ये फिलिंगला वापरत आहे. त्याने केक खाताना एकदम असा टेस्टी आणि क्रंची लागतो आतमध्ये आणि एकदम सॉफ्ट होतो आणि तोंडात टाकता तो विरघळतो, त्यामुळे टेस्ट खूपच भन्नाट लागते केकची. जास्त तर मला ऑर्डर ह्या रसमलाई केकच्याच असतात. माझ्या कस्टमरला माझ्या हातचा रसमलाईच केक जास्त आवडतो, त्यामुळे मला जास्त करून ऑर्डर ही रसमलाई केकचीच असते. ऑर्डर होती माझ्या मैत्रिणीची, तिची ॲनिव्हर्सरी होती, त्यामुळे तिने मला आवर्जून सांगितले मला रसमलाई फ्लेवरचा केक हवा आहे आणि तो पण तिला थीममध्ये हवा होता. हार्ट्स आणि त्यावर कपल लावलेले आणि कॅलेंडर बनवलेलं हवं होतं मे महिन्याचं. मी तिला एक फोटो पाठवला होता केकचा, तिला तो आवडला आणि तिने मला तसाच बनवायला लावला. आणि हा केक सेमी फॉन्डंट थीम होती, त्यावरती फॉन्डंटचे हार्ट्स लावलेले होते, फॉन्डंटचेच कपल बनवलेलं होतं. रेडी करण्याच्या आधी मी फॉन्डंटचे सगळे ते टॉपर्स बनवून घेतले होते. केकवर लावण्यासाठी फॉन्डंटचे रोजेस पण बनवायचे होते आणि बघा मी ते कसे बनवलं आहे. लास्टला मी त्याचा फायनल लुक दिलेला आहे केकवरती. तर तो कसा दिसतो आहे आणि मला ते रोजक जमले आहेत की नाही हे मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आता मी केकवरची 3rd लेअर अप्लाय करणार आहे. त्यावरती मी केकवरती क्रीम टाकून घेतली आहे. त्यानंतर मी ड्रायफ्रूट्स टाकून घेते आहे. ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर मी रसमलाई टाकून घेतलेली आहे आणि 3rd लेअर अप्लाय केलेली आहे आणि त्याला फायनल अशी मी कोटिंग करणार आहे. आता रसमलाई फ्लेवरचा केक म्हटल्यावर जे पण रसमलाई त्यावर टाकतो तर त्याचे थोडेफार क्रम्स हे केकचे निघत असतात, त्यामुळे थोडा वेळ आयसिंग करून घेतल्यानंतर थोडासा केक सेट झाल्यानंतर फायनल आयसिंग या केकवरती मी करून घेणार आहे, जेणेकरून आपला केक हा प्लेन असा दिसेल. आता मी थोडा वेळ हा केक फायनल डीप फ्रीजरला ठेवून घेतलेला होता, त्याला मी फायनल आयसिंग ही करत आहे. आणि फायनल आयसिंग झाल्यानंतर मी हा थोडा सेट करून घेऊन आणि मग त्याच्यावरती मी ते टॉपर ॲडजस्ट करणार आहे. आणि कसं लावणार तुम्ही लास्टला मी क्लिप ॲड केलेली आहे व्हिडिओमध्ये फायनल. बघा तर मंडळी, आता फायनल केकचं लुक कसं दिसतं आहे आणि हा व्हाईटच कलरमध्ये होता. बघा आता मी इथे दाखवते आहे कसं मी बनवलं आहे केक, त्यावर नाव कसं दिसतं आहे आणि हा मला केक जमला की नाही हे कमेंट करून तुम्ही सांगू शकता. धन्यवाद.